है, इसके ऊपर तो फर्स्ट बेंच पे है। आ जाता हूँ, पता नहीं कैसे। गाईज आमचं डिपार्टमेंट आहे ना, तिथं आहे ना, आमच्या डिपार्टमेंटला मुली नसतात, या डिपार्टमेंटला मुली असतात. सुप्रभात मित्रांनो, तर मंडळी स्वागत आहे तुमचं आपला पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमचा पहिला पेपर ESSREचा एन्व्हायरमेंटल सायन्स. फुल फॉर्म सर, फुल फॉर्म सांग ना. हा फुल फॉर्म आहे एन्व्हायरमेंटल सायन्स. पुढचं बघून घेऊ जाऊन पेपरमध्ये. तयार होतात ते रितेश, ऋतिक लेट येणार आहे. साप्ते भाऊची वरची गुंडी खोली आहे, बाकी काही नाही, एकदम मजेत साप्ते भाऊ. त्यांचा अभ्यास झालेला आहे असं बोलू शकतात. ऋतिक अभ्यास करतोय अजून पण, कारण की ऋतिक थोडंसं लेट येणार आहे. तर मग चला आपण जाऊ खाली. आपल्याला जायचंय मंदिरात, कारण की जय बाप्पा की. भाई मी माझी बुट विसरलो. तेच ना, हीच सुरुवात, इथून सुरुवात आहे आमची. तर मंडळी आता चालू आहे मंदिरात दर्शन घेण्यासाठी. इथं महादेवाचं मंदिर आहे, समोर जाऊ, मारुतीरायांचं दर्शन घेऊ. आता चाललोय कॉलेजला. कॉलेजला जाऊन आम्हाला दोन गोष्टी करायच्या आहे. पहिलं तर सिटिंग अरेंजमेंट बघायची आहे, कोणत्या क्लासरूममध्ये आलो आहे आम्ही. आणि दुसरी गोष्ट, पाणीची बॉटल भरायची. मला तहान लागली, पाणी नाही प्यायला आमच्या रूमवरती. मतलब किती पढाई हो गई? पढ़ाई कुछ नहीं हुई, बस नींद में हूँ. तर मंडळी हे आहे आमचं कॉलेज, आणि आज पण आम्हाला माकडं दिसले. आजचा पेपर चांगला जाईल. लास्ट टाइम मला सगळ्या पेपरला माकडं दिसले होते रस्त्याने, मग त्यामुळं चांगले पेपर गेले होते. यावेळेस पण पहिल्या पेपरला माकडं दिसलं आहे. अपेक्षा हीच होतो की मी चांगला पेपर जाईल. केस आज धुतले, त्यामुळं केस थोडेसे खराब दिसत आहे. तर मंडळी आलो आहे आपण बिल्डिंगमध्ये, आता क्लासरूम शोधायची. ही आमची गँग चालली आहे पुढं पुढं. गँगचा चांगलाच अभ्यास झालेला वाटतो, माझा नाही झाला. तर मंडळी ही आहे आमची क्लासरूम. काहीच आता बेंच बघितलेला आहे, थोडीशी व्यवस्था केलेली आहे. कोणची व्यवस्था केली तुम्हाला माहिती असतं? नसन माहिती तर नंतर समजून तुम्हाला पेपर झाल्यावर सांगेन मे बी. गाईज आमचं डिपार्टमेंट आहे ना, तिथं आहे ना, आमच्या डिपार्टमेंटला मुली नसतात, या डिपार्टमेंटला मुली असतात. आमच्या डिपार्टमेंटमध्ये मुलींच्या रूपात मुलं असतात, मुलं. आता आम्ही चालू पाणी भरायला, इथं पाणी येतं नाही काय माहिती. नीरज तेरा कुछ बोलना है, इसके ऊपर तो फर्स्ट बेंच पे है. आ जाता हूँ, पता नहीं कैसे. नीरज की किस्मत खराब है, बहुत खराब है. चलिए येतोय आमच्या डिपार्टमेंटचा सर येतोय आम्हाला एखाद्या दिवशी तर गार्डनिंगला. मला तर लागणार आहे आमच्या. गाईज खूप घाण सीन होणार आहे. गाईज ही आमची क्लासरूम आहे. तो ह्यो इथं माझा ब्रेंच आहे, इथं पार्थचा आहे, स्वराज लास्ट बेंचवरती आहे. सर भावना मॅम आले ते बॅक क्लासरूमच्या बाहेर. बस बस बस. तेरी क्लासरूम उधर है, इधर किधर जा रहा है नीरज? कितना लिख रहा है भैया? काय असं बसलो होतो, मला उठावशी वाटत होतं, हात ठेवले असं बसलो. मॅम आल्यांचे कॉम्प्युटर बनले. तर भावानं पेपर झालेला आहे. झोप गेली माझी. झोप गेली? पेपरला बघूनच गेली माझी. तर मला झोप नव्हती येत, पण भेंजू मला एवढं गरमत होतं भाई, एवढं गरमत होतं भाई. ऋतिक आज गेला पेपर. ऋतिक लेट आला होता, अभ्यास एकदम प्रॉपर केला होता ऋतिक. तर भाई पेपर संपलेला आहे, पेपर गेला ठीकठाक, पास होऊन जाईन. काठावरती का होईना पास होऊन जाईन, कारण की भाई सगळे लिहिलेले आहे, फक्त क्वेश्चन नंबर 3 सोडून सगळे लिहिलेले आहे. सो गाइस अभी मैं उठा हूँ, थोड़ा नहा के आया हूँ, लेकिन मेरा थोड़ा भी मन नहीं कर रहा है पढ़ाई करने का. पता नहीं क्यों. मैं लिखा, नोट्स निकाले, बहुत नोट्स निकाले, पर उसको पढ़ने का कुछ भी मन नहीं कर रहा है. ऐसा डिमोटिवेट हो चुका हूँ ना, कुछ समझ में नहीं आ रहा. मैंने प्रणव को पूछा, बोला कि मुझे मोटिवेट कर जिससे मैं पढ़ाई करने के लिए बैठूँ. देखते हैं प्रणव मेरे को कैसे मोटिवेट करता है. चलो हम प्रणव. तो देखो मोटिवेशन सिंपल है. जुलाई मंथ में एक दिन आएगा जिस दिन हमारा रिजल्ट लगेगा, और उस रिजल्ट पे हमें अगर F नहीं चाहिए तो फिर हमें आज पढ़ाई करनी पड़ेगी. वो रिग्रेट होगा, उस दिन रिग्रेट होगा कि हम आज पढ़ाई नहीं करेंगे. तो फिर आज पढ़ाई करो और उस F को A में बदल दो. A में नहीं बदल सकते पता है मुझे, क्योंकि हम ही CC DD में हैं. तो लेकिन CC या DD में तो फिर बदलो, इसलिए पढ़ाई करो, ठीक है.